सांगोल्यात नगरपालिका प्रचारासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर आता उद्या मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। सांगोला नगर परिषदेत चुरस निर्माण झाली आहे। शिवसेनेसमोर शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह भाजप राष्ट्रवादी एकत्र आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडच्या मस्सा चौकमध्ये जाऊन संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। पवारांकडून देशमुख कुटुंबांचं सांत्वन करण्यात आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फाशीच व्हायला हवी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। बीडमधल्या मस्सा चौकमध्ये संतोष देशमुखांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झाला आणि तिथे त्यांनी ही मागणी केली। झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी आता सुरू झालेली आहे। मात्र या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी चौकशीला यायला टाळत आहे आणि यासंबंधी तेजवानीला पुरेसा वेळ दिला जाईल। मात्र तरीही ती चौकशीला आली नाही तर तिच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा गंभीर इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे। आपल्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी विनायक राऊतांवर केलाय। उद्धव ठाकरेंकडे गाऱ्हाणं मांडलं असंही जाधव यांनी म्हटलंय। काँग्रेस शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगाची बैठक पार पडली। काँग्रेसचे आमदार अमीन पटेल, असलम शेख यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली। शिवसेनेत असताना नारायण राणे यांचे काय हाल केलेत ते सगळ्यांना माहिती आहे। नारायण राणे यांची काळजी शिवसेनेनं करू नये, त्यांची काळजी करायला भारतीय जनता पक्ष समर्थ आहे असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दीपक केसर यांना लगावलाय। नाशिकच्या कुंभमेळ्याचे टेंडर निघण्याआधी पालकमंत्री नेमला जाईल असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी महायुती सरकारला लगावलाय। तपोवनची वृक्षतोड थांबली पाहिजे असंही पाटील यांनी म्हटलंय। ते सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये बोलत होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय। 2012 साली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊस दराच्या आंदोलनात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता। अमरनाथ शहरामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात बॅनर वॉर असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या प्रचार सभा शहरात आयोजित करण्यात आल्या। विकासाची साथ शिवसेनेचे अमरनाथ असं आशयाचे बॅनर शिवसेनेने लावलेत, तर खाऊंगे न खाने दूंगी, खाने वाले का हिसाब लूंगी असे बॅनर भाजपच्या वतीनं लावण्यात आले। कोल्हापूरच्या कागलमध्ये संजय मंडलिक यांच्या मदतीसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते एकवटले। मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी युती केली तेव्हा शिवसेना आक्रमक झाली। कागल नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी कागल शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। डोंबिवलीत निवडणुकीआधीच भाजपला धक्का बसलाय। भाजपचे माजी नगरसेवक दाम्पत्यानं भाजपला सोडचिठ्ठी दिली। माजी नगरसेवक श्रीकट चौधरी यांची पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी जिल्हाध्यक्ष नंदकुमार परब यांच्याकडे भाजपचा राजीनामा दिला। 2 तारखेची निवडणूक घुग्गुसचा 2047चा विकास आराखडा ठरवणारी आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्गुस शहरातल्या पहिल्या नगरपरिषद निवडणूक प्रचारात महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रतिपादन केलं। नवापूर नगर परिषद निवडणुकीत पुष्पाच्या एंट्रीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। पुष्पाभाईच्या एंट्रीनं सभेला एक वेगळंच ग्लॅमर मिळालं। जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वास बेडगे यांच्या प्रचारासाठी नवापूरमध्ये एक सभा पार पडली। चित्रपटातील पुष्पराज या पात्राचा हुबेहूब पेहरा आणि नक्कल करणारा एक कलाकार प्रचारासाठी मैदानात उतरला। राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत चौरंगी लढत होणारे सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं किरण आहेर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे। या ठिकाणी आमचा उमेदवार कामाच्या बाबतीत उजवा असा विश्वास किरण आहेर यांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केला। तळेगाव दाभाडे नगर परिषदेत 15 दिवसात तब्बल 1,64,00,000ची करवसुली करण्यात आली आहे। हा विक्रमी आकडा आहे आणि हा आकडा निवडणुकीच्या गतीमुळे अधिक वाढत चाललाय। निवडणूक म्हणजे फक्त राजकीय लढत नाही तर ती महसूल वाढीची सुद्धा मोठी संधी ठरली आहे। वडगाव नगर पंचायतीच्या मतदार यादीत तब्बल 1000 दुबार मतदार आढळून आलेत। मतदानाच्या दिवशी अशा सर्व मतदारांकडून लेखी हमीपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलंय। मी एका केंद्रावरच मतदान करणार अशी हमी या पत्रात द्यावी लागणार आहे।
पालघरमध्ये शिवसेनेचे उमेदवार उत्तम घरत यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। पालघरमध्ये आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेंद्र पालघर यांचा डोर टू डोर असा प्रचार सुरू आहे। शहरात केलेल्या विकास कामाच्या जोरावर निवडून येऊ असा विश्वास यावेळी उत्तम घरत यांनी व्यक्त केला आहे। पालघरमध्ये भाजपचे नगर परिषदेचे उमेदवार कैलास म्हात्रे आणि इतर 30 नगरसेवक पदाचे उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। पालघरच्या विकासासाठी जनता आम्हाला संधी देईल असा विश्वास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे। पालघर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 6 उमेदवार रिंगणात आहेत। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उत्तम घरत, भाजपचे उमेदवार कैलास म्हात्रे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तम पिंपळे या तिघांनी जोरदार प्रचार सुरू केलाय आणि विजय आपलाच होईल असा दावा केलाय। 15 प्रभागात 30 जागांसाठी 115 उमेदवार रिंगणात आहेत। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला 3 दिवस शिल्लक राहिलेत। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी त्यांच्या विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या नगरसेवक पदाच्या 11 उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरुवात केली। पंढरपूर शहर देशपातळीवर तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प आमदार पाटील यांनी केला। नाशिक जिल्हा परिषदेत आरक्षण 73% आणि 9 नगरपरिषदांमध्ये 50% मर्यादा ओलांडल्यानं आता फेर आरक्षण काढलं जाण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील नगरपरिषदांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अधीन राहणार आहे। मतदार यादीवरच्या सर्व हरकती आणि सूचनांची गांभीर्यपूर्वक दखल घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले। त्याचबरोबर चुकीच्या प्रभागात नावं दिसल्यास तात्काळ याद्या तपासून निर्णय घेण्याचा आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। यवतमाळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा यवतमाळमध्ये पार पडली आणि यावेळी विकासासाठी किती निधी दिला तरी वापरणारे योग्य हवेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। त्यांनी भ्रष्टाचार केला तर उपयोग होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमध्ये म्हटलं। सांगलीतल्या विटामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची जाहीर सभा पार पडली। एकनाथ शिंदे यांनी विटा शहर दत्तक घेत असल्याचं जाहीर केलं। विटा शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देऊ नगररचना विभाग माझ्याकडेच आहे असं यावेळी शिंदेंनी म्हटलं। कोट्यवधी लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख माझ्यासाठी खूप मोठी असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढ्या योजना झाल्या नाहीत तेवढ्या योजना 2.5 वर्षाच्या कार्यकाळात केल्या असं यावेळी शिंदेंनी म्हटलं। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली। शहरातल्या सर्व प्रभागांमधून भव्य दिव्य रॅली काढली। रॅलीमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले। अहिल्यानगरमध्ये जामखेड इथे राष्ट्रवादीतल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत सभा पार पडली। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार सभा होतात। जामखेडमध्ये शेळके यांच्या प्रचारासाठी नागरिकांनी चांगली गर्दी केली होती। विदर्भ मराठवाडा सीमेवर प्रस्तावित निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम धरण विरोधी संघर्ष समितीनं पुन्हा बंद पाडलं। जान देंगे जमीन नहीं देंगे अशा घोषणा देत प्रशासनाला काम सुरू न करण्याबाबत इशारा दिला। धरण विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी काम बंद पाडलं। लोणावळ्यात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूट मार्चचं आयोजन केलं। निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रूट मार्च काढला। लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकानं पर्यटन नगरीतल्या प्रमुख रस्त्यांवर शक्तीप्रदर्शन करत नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसतोय। केडीएमसी खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतात। पावसाळा जाऊन सुद्धा 1 महिना उजाडला तरी पालिका खड्डे बुजवत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे। मालेगावच्या डोंगराळे इथं चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक झाले। पीडितेला न्याय मिळावा यासाठी पीडितेच्या कुटुंबियांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली। हिंगोलीत महाविकास आघाडीनं मशाल रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मवियाच्या उमेदवार अर्चना भिसे पाटील यांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली। भिसेंनी आमदार बांगर यांच्यावर प्रचार सभेदरम्यान टीका केली। डोंगरा इथल्या घटनेच्या निषेधार्थ मालेगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढला। एका नराधमानं चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या निषेधार्थ लासलगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। कल्याण शहरात प्रचंड वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली। कल्याणमधल्या सर्व रस्त्यात ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झालेली दिसून आली। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, सदानंद चौक, आंबेडकर रोड, मुरबाड रोड तसंच लाल चौकी आणि अंतर्गत रस्त्यावर सुमारे 2.5 तासापासून मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती।
संभाजीनगरमधल्या मनपा, जिल्हा परिषद आणि घाटी रुग्णालयात जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. जिल्ह्यात आजवर आधार कार्डवर देण्यात आलेली जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय शासनानं घेतला आणि यानुसार शहरातल्या 222 जन्म प्रमाणपत्र रद्द होणार आहेत. मार्च 2025 मधल्या अध्यादेशानुसार 16 मुद्द्यांच्या आधारे जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांची नोंदणी होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात विविध भागात असलेले रस्त्यावरचे खड्डे 1 डिसेंबरपर्यंत बुजवावेत असे आदेश शहर अभियंत्यांनी दिलेत. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाला हे आदेश देण्यात आलेत. आता 2 दिवसात क्षेत्रीय कार्यालयाकडून खरंच खड्डे बुजवले जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातल्या देवगावात खंडोबा यात्रा पार पडेल. यात्रेनिमित्तानं बैलगाडा ओढण्याची परंपरा ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे. 4 दिवसीय खंडोबा यात्रेनिमित्तानं गावात कुस्त्यांचा सामना रंगला. या यात्रेत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कांदिवली परिसरात 4 डिसेंबरला पाणी बंद राहणार आहे. जलवाहिनी जोडणी आणि जुनी जलवाहिनी खंडित करणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद असणार आहे. आर दक्षिण विभागातल्या ठाकूरगाव, समतानगर, चिखलवाडी आणि जानूपाड्या परिसराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. एखादं नाव आवडत नाही म्हणून नाव बदलण्याची परवानगी देता येणार नाही असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. एका मुलाचं नाव जन्मदाखल्यावर हिंदू पद्धतीचं आहे, त्याच्या रिझल्टवर ख्रिश्चन नावाची नोंद आहे आणि यामध्ये बदल करण्याचे आदेश न्यायालयानं बोर्डाला द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र बोर्डानं शिक्षण प्रमाणपत्रात हिंदू नावानं बदल करावा असे आदेश न्यायालयानं दिले. ई-व्यापार क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी आता कर्ज आणि ठेवीच्या योजना आणते. भारतातल्या छोट्या व्यवसायांना कर्ज देण्याची तयारी अमेझॉनकडून करण्यात आली आहे. तर फ्लिपकार्टवर आता खरेदी करा, नंतर देणी चुकवा, कर्ज सुरू करण्याचा विचार सुरू आहे. धुळखात पडलेली घरं विकण्यासाठी म्हाडानं लाभार्थ्यांना कर्ज सुविधा देण्यासाठी एजन्सी नेमली आहे. 40हून अधिक बँका या एजन्सीची संलग्न असल्यानं विजेत्यांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. म्हाडाच्या शिल्लक राहिलेल्या या घरांची देखील हातोहात विक्री होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांना विजेत्यांनी नापसंती दिली आहे. 5,000 घरांचा 77 भूखंडासाठी सोडतीतल्या 30% विजेत्यांपैकी घरांना नापसंती दिली आहे. त्यामुळे 4,500 विजेत्यांपैकी 1,500 विजेत्यांनी घरं परत केली आहेत. शहरातल्या बांधकामाच्या पाहणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं 5 जणांची समिती नेमली. वायू प्रदूषणाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची पाहणी ही समिती करणार आहे. शहरातल्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाल्यानं खंडपीठानं आदेश दिले आहेत. अपात्र गिरणी कामगारांना संधी मिळणारे कागदपत्रांची पूर्तता 31 डिसेंबरपर्यंत म्हाडाकडे करता येणारे. कामगार आयुक्तांनी याबाबत म्हाडाला निर्देश दिले. त्याचा थेट फायदा 7,000हून अधिक कामगारांना होऊ शकणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असणारे. मध्य रेल्वे मार्गावर CSMT ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक असेल. या कालावधीत मशीद बंदर, सँडल्स रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्टेशनवर लोकल थांबणार नाहीयेत. तर हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असेल. खाद्यपदार्थ खरेदी करताना रेल्वे प्रवाशांच्या होणाऱ्या लुबाडणुकीला आता लगाम बसणार आहे. रेल्वेच्या मेल एक्सप्रेसमध्ये खाद्यपदार्थांची अधिकृत विक्री करणारे ओळखण्यासाठी IRCTCनं त्यांच्याकडे युनिफॉर्म निश्चित केला आहे. दरपत्रकाचे QR कोड आणि हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू रोड मार्गावर पहिल्यांदा 15 डब्यांच्या लोकल धावणार आहेत. नवीन वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकात हा बदल अपेक्षित आहे. चर्चगेट विरार दरम्यान AC गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर मासिक पास सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. मेट्रो कनेक्ट 3 ॲपवर सवलतीचे मासिक पास उपलब्ध होणार आहेत आणि यातून प्रवाशांना दरमहा 60 ट्रिप पासवर 15% आणि 45 ट्रिप पासवर 10% सवलत मिळणार आहे. प्रभादेवी उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद झाल्यानं बेस्ट बसमध्ये तुडुंब गर्दी होतीये. बस मार्गाला एकमेव पर्याय असलेल्या बसमार्ग क्रमांक 40मध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे बसमार्ग क्रमांक 40वर बसगाड्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी होतीये. सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांच्या खात्यातून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून बनावट कागदपत्र, चेक आणि कागदपत्रांच्याद्वारे 111 कोटींचा अपहार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात जव्हार पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष निलेश पडवळे यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यात घरफोडी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एकूण 4 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 10 तोळे सोनं, 2 मोटरसायकल, घरफोडीसाठी लागणारं साहित्य जप्त केलंय. दरम्यान इतर 3 आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. संभाजीनगरमध्ये 6 महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या तोतया IAS महिला अधिकारी कल्पना भागवत पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या मोबाईलमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या OSD म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरीला तपास यंत्रणेनं ताब्यात घेतलंय. कल्पनाचा मित्र मोहम्मद अशरफ हिलही रात्रीच पकडला गेलाय. ही माणसं नेमकी कोण कोण आहेत याचा अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
नाशिकमध्ये सीबीआयची भीती दाखवत एका वृद्धाला 30 लाख रुपयांना लुटलं. मनी लॉन्ड्रिंगमध्ये आपण सहभागी आहोत आणि सीबीआयमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्यानं आपणास अटक करावी लागेल अशी भीती दाखवून या वृद्धाला लुटलं आणि यासाठी सीबीआय कार्यालयासारखा सेट तयार करण्यात आलेला. सोबत पोलीस अधिकारी देखील होते. या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लासलगाव शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बालाजीनगरमध्ये चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. चोरटा घराच्या परिसरात फिरताना आणि प्रवेशाचा प्रयत्न करताना व्हिडिओत दिसतो. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लासलगाव पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या नांजा फाटा इथं गर्भपात प्रकरणात तिघांना अटक केली. 2 आरोपींना न्यायालयानं 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपी एका गर्भपातासाठी 15 ते 20 हजार रुपये घेत असल्याचं तपासात पुढे आलंय. सोलापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या कर्नाटकातल्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 13 तोळे सोनं, 2.25 किलो चांदी असा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोघे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये एका ऑटोमोटिव्ह कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची 2 कोटींची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गुन्ह्याचा मास्टर माइंड क्रिप्टो करन्सीद्वारे व्यवहार करून सतत ठिकाण बदलत होता. तिघांनी जवळपास 26 जणांची फसवणूक केल्याचं तपासात उघड झालंय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं शहरातल्या आरोपींच्या उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका आणि रुग्णालयात प्रशासनाला दिलाय आणि या प्रस्तावामुळे पोलिसांना अटक केलेल्या आरोपींना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याची गरज राहणार नाही. स्मृती रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात यावा अशी मागणी. मुंबईत एक व्यक्ती नाल्यात पडला आणि हा घडलेला प्रकार समजतात पोलिसांनी दोरीच्या सहाय्यानं नाल्यात उतरून या व्यक्तीला बाहेर काढलं. त्याला प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाली आहे. कल्याणच्या गोवेली गावात हत्या झाली आहे. किरण घोरड असं मृत पदाधिकाऱ्याचं नाव आहे. अज्ञात इसमांनी त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर गोवेली गावात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं. कल्याणच्या गोवेली गावातल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचा खून झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.